आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतोय म्हणून माझ्या कारवाई करू. तसं करा, सरकारी कामात करायला म्हणून करा. चला बरं आम्हाला सांगा, सीआयडी बरोबर तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीतून बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. व्हीके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याजवळ मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केले त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. व्हीएसआर कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहेत त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून व्हीएसआरला वाचवत आहे. व्हीएसआर म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं मत आहे तुम्ही त्याच्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, तुम्ही सुद्धा वाचवा.